तर नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी बनवते मी पाया सूप. आणि हे पाया सूप एक नंबर आणि हेल्दीसुद्धा आहे. त्यासाठी ना पाय घेतले 4, त्यांना चॉप केले, त्यामध्ये टाकले अद्रक आणि लसूण ठेचून त्यांना मॅरिनेट करत 10 मिनिटं ठेवतो. त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये तेल टाकले, तेजपत्ता टाकले, दालचिनी टाकले, वेलची टाकले, मिरी टाकले, असे सगळे खडे मसाले टाकून परतून घेतोय. मग चॉप केलेला कांदा टाकतो, तो पण असं गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे, पर मिक्स करून घेणार आहे. इथे ना मी थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं टाकले खडा मसाला पावडर जो घरी बनवला आहे. हे सगळं टाकत असताना थोडीशी वाफ लागली कॅमेराला आणि त्यामुळे थोडंसं ब्लर झालं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार मी पाय जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी आणि मीठ टाकणार. आता पाणी तुम्हाला टाकायचं जेवढे पाय आहेत त्यापेक्षा थोडंसं वरती, जेणेकरून तुम्हाला 2, 3, 4, 5 कप मस्त असा सूप प्यायला भेटेल. आणि जितका चांगला सूप आहे ना हा आहे सर्दीत थंडीत तुम्हाला मस्त उपयोगी ठरेल हा सूपवाला. नक्की ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे आणि प्यायला पण भारी लागतं आणि याच्यासोबत जे पाय असतात ते खायला पण भारी लागतात, खूप हेल्दी असतात. सो नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोलमोलला.